नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पण तुमचं माझ्या परत एकदा यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, एक नवीन आणि महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो आहे। सफाई कामगार या पोस्टची वॅकन्सी मित्रांनो, बरेच जण कमेंटवर म्हणत होते की क्लास 4ची वॅकन्सी पण टाका सर म्हणून। तर पहा, क्लास 4ची वॅकन्सी जिल्हा न्यायालय चंद्रपूर या अंतर्गत क्लास 4ची परमनंट वॅकन्सी आहे। व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला स्टार्ट करू। पहा, क्लास 4ची जी वॅकन्सी आहे सफाई कामगार याची परमनंट वॅकन्सी आहे, ज्याची पगार याची असणार आहे 47,600 जवळपास। याचं S1 स्केल असतं, ज्याचं बेसिक हे 15,000 पासून स्टार्ट होतं आणि ज्याची 47,600 पर्यंत याचा स्केल जातो। ठीक आहे। तर पहा, याच्यामध्ये सफाई कामगार या पदासाठी तर पहा अनुक्रमांक याच्यामध्ये काय पहा, अनुक्रमांक 1 त्यामध्ये निवड यादी दिलेली आहे। निवड यादीमध्ये टोटल एकूण 4 वॅकन्सी याच्यामध्ये असणार आहेत आणि प्रतीक्षा यादीमध्ये 1 वॅकन्सी असणार आहे, म्हणजे 4 मध्ये 1 वेटिंग ठेवणार आहे त्यामध्ये। आणि वेतन श्रेणी ही S1ची असणार आहे, जे 15,000च्या जवळपास असणार आहे। पुढील माहिती पहा, इच्छुक उमेदवारांनी काय सांगितलं आहे, त्याचे अर्ज खंड क मध्ये नमूद केल्यानुसार डिमांड ड्राफ्टमध्ये पाठवायचे तुम्हाला। शेवटची तारीख जी असणार आहे 10/6/2025, म्हणजे तुम्हाला 10 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे। आज 2 तारीख आहे, जवळपास 8 दिवस याला परत बाकी येतं, तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म तिथं पोहोचला करायचा आहे। त्याचं ठिकाण जे आहे पहा, फॉर्म भरण्याचं ठिकाण जे आहे प्रबंधक जिल्हा सत्र न्यायालय, जे डिस्ट्रिक्ट न्यायालय आहे चंद्रपूरचं, त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे। न्याय मंदिर बस स्टँड समोर चंद्रपूर 442401 या ठिकाणी तुम्हाला पत्त्यावर शीघ्र टपालद्वारे म्हणजे स्पीड पोस्टने तुम्हाला हा पाठवायचा आहे। ठीक आहे। हे त्याचा ॲड्रेस झाला, तुम्हाला 10 तारखेच्या आत तुम्हाला पाठवायचा आहे। टोटल 4 वॅकन्सी याच्यामध्ये असणार आहेत आणि एकाची त्यामध्ये वेटिंग लिस्ट असणार आहे। त्यामध्ये तुम्ही बाय हँड किंवा स्पीड पोस्ट दोन्ही पण पाठवू शकता। आणि त्यानंतर पुढची महत्त्वाची जे काही याच्यामध्ये त्यानंतर महत्त्वाचा एक पॉईंट आहे पहा, सफाई कामगार एकाकी पद आयसोलेटेड वॅकन्सी असल्यामुळे सदर पदास भविष्यात कोणतेही प्रमोशन वगैरे होत नाही, त्यांनी अगोदरच ते नोट केलेलं आहे। तर ठीक आहे, यामध्ये कोणतेही प्रमोशन वगैरे नसणार आहे म्हणून त्यांनी सांगितलं आहे। त्यानंतर पात्रता पहा, पात्रता काय महत्त्वाची, उमेदवार पात्रता हा सर्वात अगोदर भारताचा असला पाहिजे। त्यानंतर दुसरं त्यामध्ये 7वी पास असलं तर चालतं। बऱ्याच ठिकाणी हे सफाई कामगारासाठी 10वी पास विचारलं जातं, पण या ठिकाणी 7वी जे पासवाले आहेत विद्यार्थी ते फॉर्म भरू शकतात, त्यांच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे पहा। त्यानंतर उमेदवारास मराठी भाषा व हिंदी भाषा वाचता लिहिता येणं गरजेचं आहे। त्यानंतर अनुभव, कामाचा अनुभव जर असला, पूर्वी झाडू काम स्वच्छतेचं काम असेल तर त्याला प्राधान्य देण्यात येईल। तो जर कामामध्ये अगोदर काम केला वगैरे असेल तर त्यांना जास्त प्राधान्य देण्यात येईल। त्यानंतर वयोमर्यादा, मागासवर्ग जे आहे कास्टमधले विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी 38 वर्षापर्यंत आहे। त्यानंतर पहा, त्यामध्ये खुल्यामध्ये 38 पर्यंत आहे, मागासवर्गामध्ये 43 पर्यंत आहे। त्यानंतर योग्य मार्गाने अर्ज करणारे राज्य केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा लागू राहणार नाही, ते 18 वर्षापर्यंत ठीक आहे, त्यांना नाही आहे। त्यानंतर पात्र उमेदवाराच्या अटी ज्या आहेत, उमेदवाराची चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असणे गरजेचं आहे। त्यानंतर उमेदवार करार करण्यास सक्षम असायला पाहिजे। काही गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या मेन्शन केलेल्या आहेत पहा। त्यानंतर उमेदवारास कोणतेही न्यायालयास कोणतीही त्यामध्ये केस वगैरे नसणं गरजेचं आहे, कोणतीही केस त्यावर नसली पाहिजे। नैतिक त्याचा गुन्ह्यासाठी दोषी वगैरे नसला पाहिजे। उमेदवारास हयात असलेली पत्नीचा एकापेक्षा जास्त नसला पाहिजे, ते पण महत्त्वाचा पॉईंट आहे त्यामध्ये। त्यानंतर महत्त्वाचा एक पॉईंट आहे पहा, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे। स्मॉल फॅमिली नॉर्म्स म्हणून एक प्रमाणपत्र असतं, ते तुम्हाला द्यावं लागतं, ज्यामध्ये एका परिवारामध्ये एका हजबंड वाईफमध्ये 2च मुलं असणं गरजेचं आहे। त्यापेक्षा जास्त जर असले तर तो त्या नोकरीसाठी एलिजिबल नाही असं गृहीत धरण्यात येतं। त्यानंतर अर्ज भरण्याचे शुल्क हे 300 रुपये असणार आहे पहा। यामध्ये मेन्शन केलेल्या अर्ज भरण्याची प्रक्रियेचे अर्ज शुल्क हे 300 रुपये असणार आहे। त्या ठिकाणी अर्ज शुल्क हे डिस्ट्रिक्ट जज A1 ॲडिशनल असोसिएट सेशन जज चंद्रपूर यांच्या नावाने तुम्हाला 300 रुपयाचा DD काढायचा आहे। DDचं तुमचं नाव आहे, 300 रुपयाचं DD काढायचं आणि DD हे नॉन रिफंडेबल असणार आहे। जर एकदा DD निघाला तर तुम्हाला त्याचे पैसे वगैरे परत भेटणार नाहीत। त्यानंतर पुढं तुमची निवड प्रक्रिया जी आहे, त्यानंतर निवड प्रक्रियेमध्ये स्वच्छता आणि चापल्यता चाचणी 30 मार्काची असणार आहे, त्यामध्ये किमान पात्रता 15 मार्क असणं गरजेचं आहे। त्यानंतर वैयक्तिक मुलाखत 20 मार्काची होईल, त्यामध्ये 10 मार्क असणं गरजेचं आहे। एकूण प्रक्रिया ही 50 मार्काची असेल, तुम्ही 25 मार्काला पास होऊ शकता त्यामध्ये, ठीक आहे। तर त्यानंतर पुढचं पायामध्ये स्वच्छता आणि चापल्यता चाचणीसाठी एकूण 1/3 असं तो म्हणजे स्टाफ उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे। त्यानंतर उमेदवारांना अर्जासोबत डिमांड ड्राफ्ट वगळता कोणते कागदपत्र जोडू नये, ठीक आहे।
महत्त्वाचं आणि जे काही डॉक्युमेंट्स आहेत सेल्फ अटेस्टेड करणं गरजेचं आहे आणि जन्माचा शाळेचे TC वगैरे हे तुम्ही डॉक्युमेंट सगळं त्यामध्ये अपलोड करायचं आहे। शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणोत्तर प्रमाणपत्र 10वी 7वी 10वी 12वी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून घेतलेली पदवी असणे गरजेचं आहे। ठीक आहे। त्यानंतर जे डॉक्युमेंट्स आहेत ते अशा प्रकारे लावायचे, सुरुवातीला 7वी पास, त्यानंतर SSC, त्यानंतर 12वी, त्यानंतर कोणत्या विद्यापीठातून डिग्री वगैरे झाली असेल तर अर्ज दाखल करतेवेळी उमेदवार धारण करीत असलेले अर्ज शैक्षणिक पात्रता नमूद करणं बंधनकारक आहे। शौचालय आणि स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा परवाना असलेला संबंधित दाखला जर तुम्ही अगोदर काम वगैरे केलेलं आहे त्याचा संबंधित तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करणं पण गरजेचं आहे। लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सांगितल्याप्रमाणे तो पण जोडणं गरजेचं आहे। त्यानंतर केवळ सक्षम अधिकाऱ्याचं प्रदान केलेला असणं, जातीचा दाखला गरजेचं आहे। त्यानंतर म्हणजे कास्ट सर्टिफिकेट जे आहे तो ऑफिशियल ऑथॉरिटीचा असणं गरजेचं आहे। डोमिसाईल सर्टिफिकेट, त्यानंतर उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास त्याच्या कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र जर ऑलरेडी कुठं असेल तर गव्हर्नमेंटमध्ये NOC असणं गरजेचं आहे। ठीक आहे, असे काही महत्त्वाचे आहेत। त्यानंतर संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे असलेस तर ते पण जोडणं आहे। आधार कार्ड पण तुम्हाला द्यायचं आहे। त्यानंतर हा अर्ज आहे तो अर्ज तुम्हाला करायचा हा PDF तुम्हाला आपल्या चॅनलवर यूट्यूबच्या चॅनलवर भेटून जाईल। त्या ठिकाणी तुम्ही PDF घेऊ शकता, ती लिंक मी कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवतो। तर पहा, हे तुम्हाला पूर्ण डिटेल व माहिती भरायचे, ईमेल वगैरे लिंक, धर्म, जात, नाव वगैरे, तर त्या अर्ज भरून हे तुम्हाला हे त्या ठिकाणी स्पीड पोस्ट म्हणा किंवा मग तुम्ही स्वतः जाऊन बाय हँड देऊ शकता। ही पूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित भरून सबमिट करायचं आहे। त्यानंतर हे चारित्र्याचं आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट पण तुम्हाला हे जनरेट करायचं आहे आणि स्मॉल फॅमिलीचा पण एक आहे तो पण तुम्हाला रेडी करायचा आहे। तर अशा प्रकारचा व्हिडिओ आहे, आवडला तर लाईक करा, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो, ही क्लास 4ची सफाई कामगारची वॅकन्सी आहे। 7वी पासपर्यंत जो कोणी असेल तो फॉर्म भरू शकतो। 47,000पर्यंत त्याची पगार असणार आहे। परमनंट वॅकन्सी आहे, तुम्ही 10 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता। चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयामधली ही वॅकन्सी आहे, त्या ठिकाणची तुम्ही 10 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे। हो जो ॲड्रेस आहे ह्या ॲड्रेसवर तुम्हाला जिल्हा सत्र न्यायालय चंद्रपूर या ठिकाणी स्पीड पोस्ट किंवा स्वतः जाऊन अर्ज भरायचा आहे। अर्जाची ही PDF आहे, PDF डाउनलोड करून तुम्हाला हे व्यवस्थित फॉर्म भरून त्या ठिकाणी सबमिट करायचा। व्हिडिओ आवडला तर लाईक बटन दाबून टाका, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवर येत असतील। धन्यवाद।